प्लॅटफॉर्म एकदम स्वच्छ, पाणी भरून ठेवलं बकऱ्याले फुला फुल. इकडूनही बी गंजात बैलही पेतात आणि बकऱ्या बी पेतात. आणि आपले कपडे आज इकडे टाकले जिन्यावर. म्या मीन 3 कपडे ते बी धुयाले. मला एवढं टेन्शन येते का उन्हाचं जाईल. बाहेरचे सगळे कामं उरकले. आता राहिलं आपलं किचन मधलं. आता किचन मधलं म्हटलं की किचन मध्ये आहे फक्त आपला स्वयंपाक. उरकले का घरात मग स्वयंपाक भाजी चालतेच आहे आपली. आणि स्वयंपाक भाजी तर एवढी फास्ट हवं मी का तुम्हाला काय सांगू. आपले 2 फुलके टाकले, भाजी बनवली का झालं. आज भाजीत बनणार आहे मसूरची डाळ. पहिले पीठ घेतो आता चुरून, मग मस्त मुरते आणि मग टाकतो मसूरीची डाळ. मस्त झणझणीत करतो आज. आणि फुलके आपले आबडधोबड शकले. अशी गॅसवर का चालले चुलीवर घेऊ शकत. आणि चुलीवर तर असे 5च फुलके होतात ना, 1 नंबर. चला मग आता मसूरची डाळ करून घेतो मी आणि 2 फुलके करून घेतो मस्त. 2च्या ठिकाणी 3ही झाले तरी काही हरकत नाही. आणि उन्हाच्या पहिले जर भांडे घासणं झाले तर भांडे बी घासतो. उन्हाच्या पहिले मग मला होते का नाही होत हे तुम्हाला दाखवतोच मी. व्हिडिओ कंटिन्यू करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि एवढा स्वयंपाक उरकूनही मी बकऱ्या बांधायला बाहेर गेली पाहिजे. आता मला बकऱ्या बांधायला जाणं होते का नाही होत. आता 3 फुलके शक्याला एवढी हे झालं ना मला का असे घामाचे लोट आले निरा. बकऱ्या तर काही अजून आल्या नाही. स्वयंपाक झाला, फक्त पसारा आवरायचा आहे. तर बकऱ्या अजून आल्या नाही याचा अर्थ एक्सपर्ट आहो मी स्वयंपाकात. स्वयंपाक भाजी तर उरकली पण भांडे बाहेर नेले आणि आमच्या बकऱ्या. आणि यायले तर एवढं पिस लागलं का तुम्हाला काय सांगू. चारा असला ना का पाणी प्यायले तर जातच नाही खा. आणि या बाईचं असं आहे जाग्यावर पाणी पाहिजे. इकडे तिकडे करते पण पाणी पेत नाही. चला मग घेतो आता बकऱ्या बांधून. यायले हकलल्याशिवाय हे काही खिटावर जात नाही. चालेल शेऱ्या शेऱ्या. आणि हाय आमचा गब्ब्या. चला हा पाण्यावर व्हा नाही तर खुट्यावर व्हा. दिल्या सगळ्या बकऱ्या हाणून तिकडे एक खट्ट्या. त्याच्या मनामनानं घेतलं की ते तर आपल्याला शिकवतात. शेऱ्या बांधल्या सगळ्या बकऱ्या आणि त्याला पाणी बी पाजून घेतलं. आता फक्त भांडे घासायचे राहिले. भांडे घासायला प्लॅटफॉर्म खाली नाही. प्लॅटफॉर्म खाली बी आहे पण ऊन नाही जास्त झालं आता प्लॅटफॉर्मवर. म्हणजे प्लॅटफॉर्म खालीच नाही. ऊन तर झालं तर ठीक आहे पण प्लॅटफॉर्म खाली नाही म्हणून आता थोडे भांडे घासायचे राहिले माले. पण आता बकऱ्या बांधून झाल्या एक लई मोठं टेन्शन गेलं जीवाचं माया. आणि आता तो मस्तपैकी घरातला पसारा 1 नंबर. टेन्शनचं काम नाही. बाहेरचे सगळे कामं झाले. भांडायचं काय भांडे संध्याकाळी बी घासता येतात. या जेवण करायला मस्त बनवली मसूरची डाळ, लोणचं. आणि दादाला आणले होते ते कच्च्या कैऱ्या मस्त अशा पिकल्या एकदम गावरान. हे पा सगळा रस निघते त्यातला. म्हणजे असे माचवून खाल्ले का एवढे गोड लागतात एकदम गावरान. आणि बाकीचे कोणते खा तुम्ही, केसर खा हापूस खा पण गावरानची चव कुठेच नाही.
हे सगळ्यांनीच माहीत आहे. पण आता गावरान आंबे भेटत नाही तर मग चालते हापूस केसर. पण एक नंबर चव भारी गावरान आंबे. चला मग या जेवायला. काय म्हटलं? या महिन्यात तर लयच खावं. या महिन्यातच गोड लागतात ते. शेवटी शेवटी तर इतक्या गोड लागतात की लय. आता असं झालं की सकाळी बी मी भाजी केली ना, आता बी मच्छी आली. पण मच्छी तर मी काही सोडत नाही. मच्छी घेतली मी फक्त पावभर. आणि पावभर मच्छी तर आमच्या दोघं आपले काय तर होऊन जाते. त्या दिवशी अर्धा किलो घेतली होती, 3 दिवस चालली. 3 दिवस नाही, 3-4 सांगार चालली. तर आज घेतली पावर मच्छी. तर आईचं चालू आहे मस्तपैकी मच्छीची भाजी बनवण्यासाठी कांदा कापला. कारण का आईला एक नंबर मच्छी बनवते, तर म्हणून आईलेच बनवायला होतं संध्याकाळची मच्छी. संध्याकाळचे तसे काही कामं नसतं, स्वयंपाक करायचं नसते, काही नसते. पण मच्छी आली की असते जराशी गडबड मामाला. चला मग मी घेता आता मच्छी घेऊन. आता कसं आहे माहीत आहे का, मच्छी एवढी आवडते मला. आमच्या गावात मच्छीच तर भेटत नाही. हा काय कपडा आहे मा एवढा माही का कुठं मच्छीच भेटत नाही. आणि भेटते तर मग अशी संध्याकाळची भेटते. आता मी सकाळी भाजी करून ठेवली होती मसरीची डाळ. हे डब्बा दिसते तुम्हाला त्याच्यात. पण मच्छी आली तर मग मी काही सोडली नाही, कारण का मच्छी भेटतच नाही आमच्या गावात. आणि एवढी आवड आहे मच्छीची मले आणि माझा झाले, तर मग त्यासाठी पावभर मच्छी घेऊनच घेतली. मग मी आईला दिलं मच्छी करायला भिडून, कारण आई एक नंबर मच्छी बनवते.